आदिवासी विकास मंत्री अशोक उइके ने कहा कि आदिवासी समाज का गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृति, देवी देवताओं की आस्था और महापुरुषों की विरासत को आने वाली पीढ़ियों तक पहुंचाना सरकार की महत्वपूर्ण जिम्मेदारी है। इसी उद्देश्य से राज्य सरकार विभिन्न आदिवासी महापुरुषों की जयंती को पूरे सम्मान और उत्साह के साथ मना रही है। अशोक उइके ने बताया कि पिछले 5 से 6 वर्षों से आदिवासी विकास विभाग के माध्यम से महापुरुषों की जयंतियां नियमित रूप से आयोजित की जा रही हैं। इसका उद्देश्य आदिवासी समाज की पहचान, परंपराओं और सांस्कृतिक विरासत को संरक्षित रखना और युवाओं को अपने इतिहास और गौरव से जोड़ना है, ताकि समाज की सांस्कृतिक पहचान मजबूत बनी रहे। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि राज्य सरकार केवल आदिवासी समाज ही नहीं बल्कि सभी समाजों के महापुरुषों का सम्मान करती है। सरकार का प्रयास है कि हर समाज के ऐतिहासिक विरासत और सांस्कृतिक मूल्यों को संरक्षित कर नई पीढ़ी तक पहुंचाया जाए, जिससे सामाजिक समरसता और सांस्कृतिक एकता को और मजबूती मिले। अर्जुन आलेले आहे नागपूरचे संस्थापक आहे, काय सांगणार? भक्त बुलंदशाह उइके, गोंडराजे नागपूरला ज्याने संस्थापक आहे आणि बसवलं असे आमचे भक्त बुलंदशाह राजे उइके यांच्या जयंतीच्या निमित्तानं मागच्या वर्षापासून आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे महापुरुष जे आहेत, महापुरुषांची जयंती उत्सव, आमचा गौरवशाली इतिहास, आमची आदर्श संस्कृती, देवदैवत अस्मिता हे कायम राहिली पाहिजे, जिवंत राहिली पाहिजे आणि मुलांना आजही याची आठवण झाली पाहिजे, अविस्मरण झालं नाही पाहिजे। हाच हेतू आणि उद्देश ठेवून देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व महापुरुषांची जयंती आम्ही साजरी करतो। त्याच्यातला एक भाग म्हणून नागपूर येथे आमचे गोंडराजे यांची जयंती आम्ही साजरी केली, उत्साहात साजरी केली, शासनाच्या वतीने केली आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या आदिवासी बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो। 9 ऑगस्टला आदिवासी दिवस मनवला जातो। तुम्ही यावर्षी तुमच्या विभागातर्फे तो साजरा करण्यात येईल का? मागच्या वर्षी कुठेतरी आदिवासी बांधव आलेले होते आणि तुम्ही होते म्हणून एक नाराजगी, आक्रोश त्यांच्यामध्ये होता। थोड्या वेळानं सांगतो।